नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मीरा भाईंदर शहरामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। याबाबत अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं केली, निवेदनं दिली देखील, तरी देखील मीरा भाईंदर शहराला पाणी पुरवठा काही मिळत नाही। सूर्य प्रकल्प योजना गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे। अनेक नेते, आमदार, खासदार हे याबाबत वचनं देत आहेत, यावर्षी चालू होईल, त्यावर्षी चालू होईल, मात्र सूर्य प्रकल्पाचं पाणी अद्याप मीरा भाईंदर शहराला आलेलं नाही। याचाच निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर आंदोलन केलं आणि त्यांनी सोबत देवांना आणलं होतं। आणि या सर्व संदर्भात नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं म्हणणं तरी काय, त्यांनी या शहरामध्ये अनेक लॉजिंगना बेकायदेशीरपणे दिलेल्या नळ कनेक्शन बाबत आरोप केला। तसेच अनेक इमारती आहेत ज्यांना सीसी देखील भेटली नाही, अशा इमारतींना देखील नळ कनेक्शन दिल्याचा त्यांना आरोप केला आहे। नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय ते जाणून घेऊया। बघा, तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर महानगरपालिका टोटल पाणीच्या विषयामध्ये फेल्युअर आहे, लक्षात घ्या। सूर्य प्रकल्पाच्या नावाने लोकांना सूर्याचं स्वप्न दाखवलेलं आहे, हे दिशाभूल करण्यात आलेलं आहे। 8 वर्षापासून मी तरी ऐकतोय, 8 वर्षामध्ये 3-4 आयुक्त येऊन गेले, त्यांचा डायलॉग सेम, काही फरक नाही। टोटल जो युनिफॉर्म असतो ना, तो त्यांनी दाखवलेला आहे लोकांच्या समोर। आज पण शर्मा साहेबांनी तेच बोलून दाखवलं। पण या ठिकाणी मला असं वाटतंय की या ठिकाणी जनतेचे जे प्रतिनिधी आहेत हे टोटल फेल झालेले आहेत, लक्षात घ्या। मोठे मोठे आश्वासन करून मीरा भाईंदर मध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन जिंकले, आमदारी की खासदारकी जिंकल्या, आणि लोकांना तुम्ही दिशाभूल ठेवलं। लोकांना लॉलीपॉपनी गाजर दुसरा काय ठेवलेलं नाही, लक्षात घ्या। ते गाजर आम्हाला हजम झालेलं नाही। या मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे तुम्ही बघत असाल, या ठिकाणी मोठे पाण्याचा प्रश्न आहेच, त्या ठिकाणी हॉस्पिटल कुठे आहे, शाळा कुठे आहे, सीसीटीव्ही बंद आहे, या ठिकाणी लोकांवर, महिलांवर बलात्कार होत आहेत, लक्षात घ्या। ह्याच्यावर कुठला कायदा काही नाही आहे। या दिवसांदिवस या ड्रग्सचं माफियाचं मोठं साम्राज्य आहे, कुठेच लक्ष नाही यांचा। जनतेचे प्रतिनिधी टोटली फेल झाले असा आमचा आरोप आहे। या ठिकाणी बघत असाल कुठलंही तीर्थक्षेत्र नाहीये, तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लॉज आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी लॉज मध्ये 8-10 कनेक्शन आहेत, कुठून आले? मीरा भाईंदर मध्ये कुठलंही या ठिकाणी क्षेत्र नसल्यामुळे या ठिकाणी दारू पिण्यासाठी जर येत असेल आणि त्यांच्या गाड्या तुम्ही लोकांच्या समोर धुवत असतील तर जीव जाणार नाही का? लोकांना इथे पियाला पाणी नाही, तुम्ही जर गाड्या धुत असेल त्या दारुड्या लोकांसाठी, ते कुठेतरी चुकीची गोष्ट आहे। म्हणून आयुक्त साहेबांना आम्ही सांगितलं, ज्या ज्या लॉज मध्ये एक्स्ट्रा कनेक्शन बेकायदेशीर कनेक्शन ताबडतोब तोडण्यात यावं। ह्याच्या अगोदर पण शनंत दानेकर आम्ही बोलणं झालेलं, त्यांना पण सगळी माहिती दिली, पण कुठली कारवाई झालेली नाही। हे अधिकारी आहेत ना, हे माजलेले आहेत, लक्षात घ्या। हे अधिकारी काम करत नाहीत, हे अधिकारी लोकांना दिशाभूल करतायत। त्यामुळे या ठिकाणी आमदार खासदार फेल झालेले आहेत, लक्षात घ्या। कोण? बघा, सीआरझेडचं फक्त कारण आहे, लक्षात घ्या। तुम्ही या ठिकाणी दिवसांदिवस झोपडपट्ट्या वाढतायत सीआरझेड मध्ये, तेव्हा कुठे सीआरझेडचं डिपार्टमेंट कुठे जातं? या ठिकाणी मीरा भाईंदर मध्ये असो किंवा वसे पालघर या पट्ट्यामध्ये असो, सीआरझेडचं सगळीकडे म्हणणं आहे, त्यांचं हे आहे ना, संरक्षण द्यायचं काम आहे ना, तेव्हा कुठे गेलं? आणि सूर्या डॅमच्या बाबतीत जेव्हा पाणी कनेक्शन आहे, ते टॉवर उभं राहण्याची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा सीआर झोन आम्हाला परमिशन देणं असं बोललंय, हे झूळ फेक आहे, लक्षात घ्या। आम्हाला पण कळतो, आम्ही काय दूध नाही पित आहे, लक्षात घ्या। आयुक्त साहेबांनी डायलॉग केलेत ना, आम्ही पण टेक्निकल लोक आहेत, लक्षात घ्या। सीआर झोन मध्ये तुम्ही झोपड्या बांधू शकता, सीआर झोन मध्ये तुम्ही बाकीचे धंदे करू शकता, भट्ट्या करू शकता। लोकांनी वारंवार नेचर प्रेमीवाल्यांनी तुम्हाला निवेदन दिलंय की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मँग्रोव्ह कटिंग होत आहेत, तेव्हा सीआर झोन वाले कुठे गेले? सीआर झोनचं फक्त भाना करतात, बाकी काय नाही। हे लोक, हे अधिकारी माजलेले आहेत, लक्षात घ्या। एका बाजूने लोकांना फसवायचं काम करतात, दुसऱ्या बाजूने स्वतःची खिशे भरायचं काम करतात, लक्षात घ्या। आज मीरा भाईंदर महानगरपालिका तोटाच आहे बोलताय ना, यांचे झपे जे झाले ना, पुरे नगरपालिका चाललेले, लक्षात घ्या। हे भ्रष्ट अधिकारी जे बसलेत ना वर, हे लोकांच्या, जनतेच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांचा दिशाभूल करतायत। आणि त्यांना मी कळकळीची विनंती आहे आमदार खासदारांना, या ठिकाणी आमदार खासदार तुम्ही निवडून आले आहात, पण तुमचे हे पाप करतात तुमच्या डोक्यावर येतं, लक्षात घ्या। जनतेच्या समोर तुम्ही हे करताय, जनतेच्या समोर तुम्ही स्टेटमेंट देता, लक्षात घ्या। हे लोक देत नाहीयेत, त्यामुळे यांच्यावर आळा बसावा, मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतोय। आणि लवकरात लवकर कारवाई होईल आणि पाणी सारखा प्रश्न मिटेल ही अपेक्षा धरतो। माणसं ज्या पद्धतीने मोर्चा काढताय, तुम्हाला वाटत नाही का लोकांची दिशाभूल होत आहे? टँकर माफिया तर सर्वच पाणी विकत आहे। बघा, टँकर माफिया हे संपवलं पाहिजे, आमची पण इच्छा आहे। आणि हे नगरसेवकची मेहरबानी, लक्षात घ्या। हे पाप आहे ना, हे जे नगरसेवकच्या इलेक्शन मध्ये आणि आमदारच्या इलेक्शन मध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या ना मॅनिफेस्टो मध्ये, त्याचं पाप आहे, लक्षात घ्या। म्हणून परत एकदा सांगतोय, आमदार खासदारांना मी चेतावणी देतोय की तुम्ही जे फार मोठे मोठे दावे करता, हे मी केलं ते मी केलं, लोकांना या ठिकाणी फ्लायओव्हर आणि हे मेट्रो नको आहे, लक्षात घ्या।
पाण्यासारखी मूलभूत हे आहे ना ते प्रकल्प पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी टँकर लॉबी संपायला पाहिजे, टँकर लॉबी उद्ध्वस्त व्हायला पाहिजे. हे ज्या नगरसेवकांचे ज्या राजकारणी लोकांचे टँकर आहेत ना, हे पहिलं बंद करायचं. जनतेच्या प्रतिनिधीला मला आव्हान आहे, आणि हे तुम्ही करू शकत नाही का? तुमचे पण हात मिळालेले की काय असं याच्यावर सिद्ध होईल. तुम्ही त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घ्या. नागरिकांना समजू दे की तुम्ही या ठिकाणी पाण्याच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत, लक्षात घ्या. तुम्ही आमदारांविषयी सांगताय